नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो तो म्हणजे आज जो जलसंपदा विभागाचा पेपर झाला 1 तारखेला. तर त्याच्यामध्ये विचारलेले जे काही प्रश्न होते आणि त्याची उत्तरं तुम्हाला मी या व्हिडिओमार्फत घेऊन येत आहे. तर मी काय करत असतो, की जसे प्रत्येक एक्झाममध्ये जसे-जसे प्रश्न विचारतात ते विद्यार्थ्याकडून घेऊन काय करत असतो, तुमच्याकडे घेऊन येत असतो तुमच्यासाठी. त्यामुळे काय होतं, की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होतो, की कशा टाईपचे प्रश्न विचारले जातात, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो. तर अशाच अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. तर बघा हा प्रश्न होता, की मेहरगड हे ठिकाण कोणत्या देशात आहे? तर बघा मेहरगड हे जे आहे ते पाकिस्तानामध्ये बलुचिस्तान इथं आहे. कच्ची मैदानावर वसलेले एक निओलिथिक पुरातन हे आहे स्थळ आहे. हे जे काय हे जर बघितलं तर बोलन खिंडीजवळ सिंधू नदीच्या पश्चिमेला आणि क्वेटा कलात आणि सिबी या आधुनिक पाकिस्तानी शहराच्या मध्ये स्थित आहे. म्हणजे क्वेटाजवळ आहे थोडक्यात झालं तर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, की महाराष्ट्रामध्ये पंचायतमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? तर महिलांना जे आरक्षण आहे पंचायतीमध्ये ते 50% आहे. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर कोणकोणत्या राज्यामध्ये आहे तर आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, त्रिपुरा आणि उत्तराखंड या राज्यामध्ये 50% हे आहेत सदस्य. त्यामध्ये सदस्य आणि सरपंचाच्या मध्ये महिलांना 50% आरक्षण आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, की राज्यपाल नियुक्त कलम कोणते आहे? नियुक्ती संदर्भात कलम. तर बघा कलम 153 आहे ते बघितलं तर राज्याचे राज्यपाल असतात. त्याच्यानंतर 154 जे आहे ते राज्याची कार्यकारी शक्ती त्यांच्याकडे असते. 155 जे आहे ते राज्यपालाची नियुक्ती जे की उत्तर आहे आपलं. त्याच्यानंतर 156 आहे ते राज्यपाल पदाचा कार्यकाळ. 157 आहे राज्यपालमधून नियुक्तीसाठी पात्रता. 158 आहे राज्यपाल कार्यालयाच्या अटी. 159 आहे राज्यपाल शपथी आणि प्रतिज्ञा. 160 आहे काही आकस्मिक परिस्थितीमध्ये राज्याच्या कार्याचे निर्वाह करणे. 161 आहे की राज्यपालांना माफी देण्याचा जो हे करायचा आहे अधिकार तो जे 161 नंतर आहे आणि 162 आहे की राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती जी आहे ती आहे 162. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण, की मुख्यमंत्र्याचा काळ किती असू शकतो असं विचारलं तर मुख्यमंत्र्याचा काळ जास्तीत जास्त 5 वर्ष असू शकतो. जोपर्यंत त्यांचा सपोर्ट आहे तोपर्यंत. लक्षात घ्या की जोपर्यंत सपोर्ट आहे तोपर्यंत 5 वर्ष राहू शकतो. जर सपोर्ट हटला तर तो सांगता येत नाही कधी येतो. मात्र पुढील निवडणुकीत मिळतो त्या कंटिन्यू होतो. बट त्यांचा कार्यकाळ जो तो 5 वर्षाचा असतो. ते कंटिन्यू होऊ शकतात 10 वर्ष, 15 वर्ष त्यांच्यावर डिपेंड आहे. तराईंचे क्षेत्र कुठे आहे? बघा तराईंची लढाई असते त्यामुळे हे फेमस आहे, प्रसिद्ध आहे. तर हे बघितलं तर भारतातील सध्याच्या हरियाणामध्ये आहे. इथे तरोरी इथे आहे. आता इथे लढाई 3 झाल्या. पहिली लढाई झाली ज्याच्यामध्ये अ, राजा पृथ्वीराज चव्हाण यांनी काय केलं होतं, की घुरीद सुलतान मुलुद्दीन दिनचा पराभव केला होता. त्याच्यानंतर दुसरी तराईंची लढाई झाली तर घुरीद सुलतान घुरी आहे ते ॲक्चुअली सुलतान मुहिउद्दीन अल यांनी काय केलं होतं, की चहामाना राजा पृथ्वीराज याचा पराभव केला होता. त्याच्यानंतर चौथी लढाई जर बघितलं त्याच्यामध्ये तिसरी लढाई जी झाली होती 1216 मध्ये ज्याच्यामध्ये दिल्ली सल्तनतचा मामलूक राजा इल्तुमिश याने काय केलं होतं, की माजी घुरीद सेनापती जो आहे ते काय केलं होतं, की अल्नियाद इले याचा काय केलं होतं, की पराभव केला होता आणि त्याला ताब्यात घेतलं होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, की वित्त आयोगाची नियुक्ती कोणत्या कलमात केली जाते? बघा वित्त नियोग आहे ते राज्यघटनेच्या कलम 280 अंतर्गत दिलेल्या तरतुदीनुसार भारताचे राष्ट्रपती काय करतात, की स्थापन करू शकतात आणि राज्य आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये स्वतः राज्यामध्ये कराराच्या वितरणाच्या बाबतीत शिफारशी देऊ शकतात. हे कलम 280 अंतर्गत आहे. भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर बघा भाकरा नांगल जो प्रत्येक प्रकल्प आहे ते हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील बिलासपूर गावाजवळ आहे आणि हा भाकरा गावाजवळ ती सतलुज नदीवरची हे ग्रॅव्हिटेशन बेस्ड काय की डॅम आहे आणि त्याच्यातून जो जलाशय तयार होतो त्याला गोविंद सागर जलाशय म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात अभिसार पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? तो सह्याद्री माउंटेन रेंजेसमध्ये पडतो. जीडीपीचं फुल फॉर्म विचारलं होतं तर बघा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे ज्याला सकल देशांतर्गत उत्पादन म्हणतात. उत्पादन जीडीपी हे राहतं की एका विशिष्ट कालावधीत देशामध्ये वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाद्वारे तयार केलेल्या मूल्याचे प्रामाणिक मान आहे. जसे की त्या उत्पादनातून मिळालेल्या उत्पन्न किंवा अंतिम वस्तू आणि सेवा खर्चावरती केलेली एकूण रक्कम कमी आयात सोडून ही मोजली जाते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे अर्थसंकल्प कशावर भर देतो? तर बघा की आर्थिक वाढीवरती काय करतो की अर्थसंकल्प असतो तो हे करत असतो ठरलेला असतो. त्याच्यानंतर अलाउद्दीन खिलजी हा कोणत्या घराण्याशी होता? तर अलाउद्दीन खिलजी हा खिलजी घराण्याचा होता. त्याने काय करतो की दिल्लीचा सल्तनत बनला होता. त्याने सासऱ्याची हत्या करून काय केली होती की दिल्लीची
हे केली होती, सत्ता बळकावली होती. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. स्टार्टअप इंडिया कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलं होतं? तर बघा, स्टार्टअप इंडिया ही मोहीम जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2015 रोजी लाल किल्ला इथून काय केली होती की पहिल्यांदा संबोधले होते, त्यावेळेस सुरुवात केली होती. आणि ज्याच्यामुळे काय आले होते की देशांतर्गत 75 हून अधिक स्टार्टअप हबला विकसित करण्याचा उपयोग होता त्यावेळेसचा. त्याच्यानंतर अंत्योदय योजना कशा संदर्भात आहे? तर बघा, केंद्रीय अर्थसंकल्प 17-18 मध्ये समाविष्ट केलेले मिशन अंत्योदय हे एक अभिसरण आणि उत्तरदायित्व फ्रेमवर्क आहे, ज्याचा उद्देश ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध कार्यक्रमांतर्गत भारत सरकारच्या 26 मंत्रालय विभागाद्वारे वाटप केलेल्या संसाधनांचा वापर व्यवस्थापन करणे याच्या संदर्भात आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की NURLM योजना कशा संदर्भात आहे? तर बघा, की नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन हे आहे, जी की आजीविका ही स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना म्हणजे SGSY याची पुनर्रचित आवृत्ती म्हणून 2011 मध्ये भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने काय केली, सुरुवात केली होती. तर याच्या अंतर्गत बघितलं तर देशातील 6 लाख गावामध्ये 100 दशलक्ष ग्रामीण गरिबापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर टोटल फर्टिलिटी रेट 2.1 म्हणजे काय असतं? तर बघा, काय असतं की एखादी स्त्री एखाद्या पूर्ण कार्यकाळात म्हणजे त्याच्या जन्मामध्ये आयुष्यामध्ये किती मुलाला जन्म देते, तो म्हणजे काय झाला की त्याचा फर्टिलिटी रेट राहतो. तर एक स्त्री 2 मुलांना जन्म देऊ शकते, ते टोटल फर्टिलिटी रेट त्याला म्हणले जातं. तर हा चांगला फर्टिलिटी रेट आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की 1857 मध्ये साताऱ्याच्या गादीवरचे हे कोण होते, शासक कोण होते? तर रंगो बापूजी गुप्ते हे होते 1857 चे शासक होते ह्याचे. त्याच्यानंतर ॲक्वाफिनिक्स काय म्हणजे काय असतं? ॲक्वाफिनिक्समध्ये वनस्पती आणि मासे यांच्या म्हणजे कॉम्बिनेशनने बनवलेलं हे एक ॲक्वाफिनिक्स आहे. ज्याच्यामध्ये काय करतात की आणि हायड्रोफोनिक्स म्हणजे ज्याच्यामध्ये माती नसलेल्या वातावरणात वनस्पतीची वाढ करतात. या दोन्ही शब्दांमुळे काय झालेलं आहे की ॲक्वाफिनिक्स हे झालेलं आहे. तर ॲक्वाफिनिक्स सिस्टम म्हणजे काय की लहान इनडोअर युनिटपासून मोठ्या व्यावसायिक युनिटपर्यंत करणे करतात ते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. ओके, आय थिंक प्रश्न संपलेले आहेत. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.